विवाहासाठी मुलामुलींच्या कुंडल्या जमवणे ही खूप महत्त्वाची जबाबदारी असते. त्यामुळे एखादा व्हिडिओ पाहून लगेच आपली किंवा दुसऱ्यांची पत्रिका घेऊन काही सांगू नये. या विषयाचा सखोल अभ्यास करावा. यासाठी ज्यांचे लग्न होणार आहे त्यांची पत्रिका न जुळवता ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्या दोघांच्याही पत्रिका पाहाव्या व कुंडल्या जुळवताना जी सूत्रे सांगितली जातात ती पत्रिकेमध्ये परफेक्ट बसतात का ते पाहावे. सगळ्यात सोपे उदाहरण द्यायचे झाले तर नवरा बायकोचे 36 गुण जुळले असे सांगितलेले असते. मग त्यांच्या खऱ्या जीवनात काय स्थिती आहे, संसार अगदी सुखाचा आहे का हे पडताळून पाहावे. नवरा बायकोची एक रास असली की 36 गुण जुळतात, पण एक नक्षत्र नसावे किंवा एक नक्षत्र असले तरी एक चरण नसावे. म्हणजे मुलाचे चरण पहिले असेल तर मुलीचे चौथे असावे किंवा तिसरे असावे. तर आता पंचांगामधून गुणमेलन कसे बघायचे याचा अभ्यास करू. आता मुलगा व मुलगी दोघांच्याही पत्रिका समोर ठेवा व दाते पंचांगामधील पान नंबर 12 काढा. आता दोघांचीही रास व नक्षत्र काय आहे ते पहा. आडव्या कॉलममध्ये मुलाची रास व नक्षत्र आहे. उभ्या कॉलममध्ये मुलीची रास व नक्षत्र आहे. मुलाची रास समजू वृश्चिक आहे व अनुराधा नक्षत्र आहे व मुलीची रास कन्या आहे व उत्तरा नक्षत्र आहे. तर आडव्या कॉलममध्ये अनुराधा नक्षत्र व उभ्या कॉलममध्ये उत्तरा नक्षत्र पाहावे. तेथे 27 हा आकडा आहे, म्हणजे 27 गुण जुळले आहेत. 18 पेक्षा जास्त गुण जुळले तर चांगले मानले जाते व 18 ते 25 असे गुण जुळले तर खूप चांगले व 30 ते 36 गुण जुळले तर उत्तम असे समजले जाते. मग आता 27 गुण जुळले आहेत, मग आता लगेच लग्न जुळवायचे आहे का? तर नाही, अजून बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत. त्यासाठी पंचांगातील माहितीचा अभ्यास करू. गुणमेलनाच्या रकान्यात गुण आणि त्याखाली काही आकडे व चिन्ह दिले आहेत. त्याचा अर्थ आपण बघू. त्या रकान्यामध्ये फुलीचे चिन्ह आहे. हे चिन्ह मृत्यू षडाष्टक योग दाखवतो. किंवा 3 नंबर आणि छोटी फुलीवर असे असल्यास एक नक्षत्र चरण हा दोष असतो. अशा वेळी विवाह करू नये. जर मोठी चांदणी असेल तर त्यावेळी 36 गुण समजावे. 3 हा आकडा व चांदणीचे चिन्ह म्हणजे 3 आणि त्याच्यावर चांदणी असे असेल तर एक चरण दोष आहे. अशा वेळीही विवाह करू नये. 2 नंबर आणि चांदणी असल्यास 36 गुण असून जन्म नक्षत्र दोष आहे. हे जे आकडे आहेत त्यांचा दोष 11व्या पानावर दिलेले आहेत. ते पाहून कोणते दोष येतात व कोणते नाही ते पाहावे. 10व्या पानावर अष्टकूट सारणी बघावी. त्यातील ग्रहमैत्री आहे का, दोघांच्या राशीमध्ये प्रीती षडाष्टक किंवा मृत्यू षडाष्टक योग आहे का हे पाहावे. ग्रहमैत्री म्हणजे काय याचा अभ्यास आपण करणार आहोतच. पुढील भागामध्ये अष्टकूट कोष्टकाची माहिती आपण घेणार आहोत.